नमस्कार, मी वनितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत इंडियन स्टाईल सिंपल मायक्रोनी पास्ता. आणि पास्ता आम्ही अगोदरच बॉईल करून ठेवलेला आहे. प्रथम कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यात 2 थेंब तेलाचं थोडंसं मीठ टाकून मायक्रोनी बॉईल करून ठेवलेला आहे. आता आपण त्याच्यात कापलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि मी फ्रोझन मटार घेतलेले आहे आणि थोडीशी मिरची, थोडीशी कोथिंबीर कट केलेली आहे व एक मॅजिक मसाल्याचा पॅकेट घेतलेला आहे आणि बटर घेतलेला आहे. प्रथम पहिला आपण गॅसवर कढई ठेवून त्यात 1 चमचा बटर आणि थोडंसं तेल टाकूया. आणि 1 चमचा जिरं, 1 चमचा जिरं टाकूया आणि जिरं फुललं की त्यात कांदा, शिमला मिर्च टाकून आपण थोडंसं कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परती त्यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर शिजेल आणि त्या कांद्याची चव त्या पास्तामध्ये उतरेल. आता कांदा आपण गुलाबी रंग होईपर्यंत परतूया. गॅस थोडा फास्ट ठेवून कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतूया आणि मग नंतर त्यात मिरची टाकूया. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, तिखटाप्रमाणे मिरची टाकू शकता. मी 1च टाकलेली आहे. तर थोडं परतूया. कांद्याचा गुलाबी रंग आलेला आहे बघा. कांदा शिजलेला आहे, मस्त गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला. आता टोमॅटो टाकूया, मटार टाकूया आणि हलवूया. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून हलवूया, म्हणजे कशी कोथिंबीरची चव त्याच्यात उतरेल. आणि थोडंसं जिरे अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आणि थोडी अर्धा छोटा चमचा हळद आणि थोडंसं हिंग टाकूया, म्हणजे ते पचण्यास हलकं जाईल. आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर. ही कशी तिखट पण नसते आणि त्यांचा कलर पण, रंग पण खूप छान येईल. 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण ह्याला छान परतूया. बघा किती रंग किती छान आलेला आहे. आता आपण त्याच्यात पास्ता टाकूया, जो आपण बॉईल केलेला पास्ता टाकूया. आणि वरून थोडंसं टोमॅटो केचप टाकूया, म्हणजे चवीसाठी थोडासा गोडपणा यासाठी टोमॅटो केचप टाकूया. आणि हे ब्लॅक सॉल्ट म्हणजे सेंदा मीठ आहे. हे चवीसाठी, पचण्यासाठी हलका आहे आणि टेस्ट पण खूप छान येते. थोडंसं अर्धा चमचा टाकलेला आहे.
आणि हे आहे मॅजिक मसाला, म्हणजे मॅजिक मसाला. ह्याच्याने पण खूप छान टेस्ट येते पास्त्याला. आता हलवूया. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. पहिले पण आपण कोथिंबीर आधी टाकलेली आहे, पण ते चव उतरण्यासाठी आता आपण हलवूया थोडंसं. आणि थोडंसं वरून पाणी टाकूया, म्हणजे ते मसाला त्याच्यात हे कुक होईल. छान हलवूया. बघा कलर किती खूप छान आलेला आहे. आणि त्याच्यातल्या भाज्या, टोमॅटो, शिमला मिर्च, वाटाणे, फ्रोझन वाटाणे, ते का टाकल्यावर लगेच शिजतात ते. जर तुमच्याकडे असे दुसरे वाटाणे असतील ते बॉईल करून टाका. अजून थोडीशी कोथिंबीर टाकून चला गॅस बंद केलेला आहे. आपला पास्ता रेडी आहे. आता वरून थोडीशी अजून गार्निशसाठी कोथिंबीर टाकूया. बघा किती छान दिसते पास्ता, कलरफुल. लगेच 10 मिनिटात 15 मिनिटात पास्ता रेडी. बघा खूप छान झालेला आहे, टेस्टी. बघा तुम्ही करून बघा नक्की.